प्रतिनिधी राहत खाटीक जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून केल्याची आणि तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना तालुका रावेर येथील गारखेडा गावात घडली आहे. रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून आरोपी पुतण्याला जेरबंद केले आहे. 21 जुलै 2026 रोजी रात्रीच्या सुमारास गारखेडा येथे राहणारे रामा थावरू बारेला वय 46 वर्षे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती आणि परिसरातील चौकशीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला वय 29 वर्षे राहणार गारखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याच वादाच्या रागातून 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघात असल्याचा आभास निर्माण होईल. रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने व वैज्ञानिक पद्धतीने तपास करून हा खुनाचा बनाव उघडकीस आणला आणि आरोपी अनिल जखा बारेला यास अटक केली असून त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील व पोलीस पथकाने पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.